लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुपादुका मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये 58 स्वामी भक्तांनी रक्तदान करून समाजाला नवा आदर्श दिलाय। संपूर्ण महाराष्ट्रातील स्वामी भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या यमाई शिवरी येथील स्वामी समर्थ गुरुपादुका मठाचे सर्वेसर्वा स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सेवेकरी सेवाभावी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन मठामध्ये करण्यात आले होते। यावेळी 58 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं। त्या सर्वांना लायन्स क्लब निगडी पुणे यांच्या वतीने 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत अपघात विमा काढून दिला जाणार आहे। तसेच समाजातील निराधार गरजू व्यक्तींना 500हून अधिक ब्लँकेटचं वाटपही करण्यात आलंय। तसेच वाढदिवसाच्या निमित्त आलेल्या सर्व भाविकांच्या वतीने शाल पुष्पगुच्छेला फाटा देत शालेय वस्तू महाराजांना देण्यात आल्या। त्याचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे। महाराजांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आलेल्या सर्व स्वामी भक्तांना पुष्पगुच्छ, हार, श्रीफळ याला फाटा देत यावेळी शालेय उपयोगी वस्तू महाराजांना भेट स्वरूपात देण्यात आल्या। त्याचे सर्व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे। श्री स्वामी समर्थ मालिकेमध्ये नरसप्पाची भूमिका केलेले बलराज माने, सुलक्षणा नाईक, कांता नाईक, लायन्स प्रेसिडेंट मनीषा माने, लायन्स कल्पना राठोड, लायन जयरामजी शर्मा, लायन दिलीप काकडे, डॉक्टर निलेश गायकवाड, मोरया ब्लड बँक आणि लायन्स क्लब भोसरी पुणे यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित केले। विशेष सहकार्य स्वामी भक्त दीपक गोंधळी यांनी केले। समर्थ श्री गुरुपादुका सेवाभावी संस्था तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपादुका मठ गुरुकुल वेद भवन श्री क्षेत्र यमाई शिवरी या ठिकाणी आज या मठाचे मठाधिपती आणि आमचे सर्वांचे गुरुवर्य स्वामीदास डॉक्टर गणेशानंद महाराज यांचा आज 40वा अभिष्ट चिंतन सोहळा आज या मठामध्ये आयोजित केलेला आहे। त्या प्रीत्यर्थ आम्ही सर्व स्वामी भक्तांनी प्रथमच भव्य असे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे। लायन्स क्लब यांच्या मार्फत हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे भोसरी। जे रक्तदाते रक्तदान करणार आहेत त्यांच्याकरता 5 लाखाचा विमा या ठिकाणी मोफत उतरविला जाणार आहे। त्यानंतर आज दुपारची स्वामींची महाआरती होणार। आरती झाल्यानंतर सद्गुरू गणेशानंद महाराज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सर्व स्वामी परिवाराने आयोजित केलेला आहे। मोठ्या भव्य अशा स्वरूपामध्ये अभिष्ट चिंतन सोहळा साजरा होणार आहे। त्याच्यानंतर अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्वांना भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि काही सेवेकऱ्यांनी मोफत वह्या, पुस्तकं, हार, शाल, केक याला फाटा देत गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आम्ही वह्या, पुस्तकं, पेन्सिल, ब्लँकेट्स असे ज्या सेवकांना, ज्या स्वामी सेवकांना जमेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही आणून दिलं आहे आणि ते निराधार व्यक्तींना आम्ही त्या ब्लँकेट्स, वह्या, पुस्तकं या ठिकाणी आम्ही वाटणार आहोत। आणि तदनंतर सद्गुरू स्वामीदास गणेशानंद महाराज 5 वाजता सायंकाळी 5 वाजता जगद्गुरू संत सोपान काका महाराजांच्या पालखीबरोबर परत त्या ठिकाणी जाणार आहेत चालत। खास अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्वामी भक्तांच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी ते आले। आमच्या स्वामी परिवाराकडून एवढंच मागणं आहे की आमच्या गुरूंना खंडेरायाने उदंड दीर्घायुष्य निरोगी द्यावं, जेणेकरून सर्व स्वामी भक्तांना एक चांगला मार्ग दाखवण्याचा काम या गुरुकुलातून चाललेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद असेच आमच्यावर वरचेवर राहोत हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी आणि महाराष्ट्राचं कुलदैवत श्री मल्हारी मार्तंडाच्या चरणी हीच प्रार्थना ही आमच्या गुरूंना उदंड दीर्घायुष्य लाभू द्या। त्यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त सर्व गुरुपादुका मठातील सर्वांकडून कोटी कोटी शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। येळकोट येळकोट, जय मल्हार।
संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी निलेश भुजबळ, पुरंदर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल